आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून SDG गोल सध्या लागू असलेले पाहायला मिळतात. जगातल्या सर्व देशांना या माध्यमातून काम करणं अपेक्षित आहे. 2015मध्ये SDG गोल डिक्लेअर झाले होते. 2030पर्यंत हे अचीव करायचे होते. 2030पर्यंत लक्ष किती आहे? टोटल 17. हे 17 लक्ष आयोग अनेक वेळेला क्रमानं विचारतं, तर कधी 17 कोणत्या आहेत ते विचारतं. हे 17 कसं लक्षात ठेवायचं? ह्या 17बद्दल आपण 3 पार्ट डिवाइड केलेत. अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येतात आणि एकेका शब्दात लक्षात ठेवू शकतो. मानवी गरजा, तुमच्या माझ्या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी हे 6 लक्ष आहेत. कोणते? गरिबी दूर करा, भूकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्यानंतर आरोग्य चांगलं तयार होईल, शिक्षण घ्या आणि समान बना, देन पाणी ही आवश्यक गरज पूर्ण करा. प्रत्येक माणसाच्या ह्या 6 गरजा आहेत. त्यानंतर आपल्या गरजा पूर्ण झाल्या की आपण कामाला लागतो विकास करण्यासाठी. विकास, पहिलं ऊर्जा पाहिजे विकासासाठी. ऊर्जा असेल तर काम सुरू होईल, काम असेल तर उद्योग उभा राहील, उद्योग उभा राहिला की असमानता आपोआप दूर होईल, परिणाम मोठी मोठी शहरं तयार होतील, शहरामध्ये आपल्याला उपभोग घ्यायला मिळेल. हे विकासाचं लक्ष आहे. त्यानंतर आता विकास लक्ष काम करायला सुरुवात केली की पर्यावरणाची वाट लागते, गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशनची पण पूर्ण वाट लागते. त्या माध्यमातून काम करण्यासाठी हे 5 लक्ष आहेत. हवामानाची वाट लागते, ते दुरुस्त करा. समुद्राच्या खालील प्राण्यांची जीवन याची वाट लागते, म्हणून समुद्र शब्द म्हणजे समुद्राच्या खालील जीवन, जमीन म्हणजे जमिनीच्या वरील जीवन, आणि त्यानंतर शांतता. मग आपण जागतिक भागीदारीतून काम करू शकतो. हवामान सुरक्षित ठेवा, समुद्र आणि जमिनीची योग्यता टिकून राहील, शांतता राहील, कारण पर्यावरणात शांतता आहे. मग आपण जागतिक भागीदारीमध्ये हे सगळं 17 गोल पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने मानवी गरजाचे 6, विकास लक्ष 6 आणि पर्यावरण व गव्हर्नन्सचे 5 असे 17 क्रमाने सहजरित्या लक्षात ठेवण्यासाठी याला पुन्हा पुन्हा पहा.